तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओ पण म्हणू शकतो आपण. तर आज तारीख किती आहे? 1 फेब्रुवारी. तर आज आपला रिझल्ट लागला आहे. तर रिझल्टचा पूर्ण ब्लॉग आपण घेणार होतो, पण काय इकडं तिकडं पोरं बघत होते आणि रिझल्टची साईट क्रॅश झाली होती, त्याच्यामुळं काय रिझल्टचा ब्लॉग आपल्याला घेता नाही आला. तर आपण पेपरच्या वेळेस पण व्लॉग वगैरे काढत होतो व्यवस्थित. सगळे तुम्हाला बघायचे असतं तर आपल्या चॅनलवर सगळे परीक्षेच्या काळातले ब्लॉग आहेत. तुम्ही यूट्यूबवर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघू शकताय. तर सकाळी पहाटेच आपला रिझल्ट लागला आहे, पण 11 वाजता मित्रांनी फोन केला होता तर आपल्याला तेव्हा कळालं. त्याच्यानंतर 11 वाजता रिझल्ट बघायला लागलो. त्याच्यानंतर एक 11:15 वाजता मला रिझल्ट दिसला. आणि आपला रूमवरचा रोहितचा तर 3 तासानंतर रिझल्ट दिसला. पण बऱ्यापैकी आपले सगळे मित्र ऑल क्लिअर झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल सगळ्या मित्रांना मी कॉंग्रॅच्युलेशन करतो ब्लॉगद्वारे. आणि तर माझे मित्र ब्लॉग बघत असाल तर त्यांनी कमेंट करा नक्की. आणि तुम्ही पण SPPUच्या याच्यात असताना युनिव्हर्सिटीमध्ये, आम्ही सेकंड इयरला आहे. हे बघा, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, सेकंड इयर कम्प्युटर सायन्स स्टुडंट. तर आपण तेव्हा व्लॉगमध्ये एका सांगितलं होतं की आपलं OPचं आणि CGचं प्रॅक्टिकल मॅडमनी सांगितलं पुढच्या वर्षी यायला बॅक ठेवू शकतात. तर मॅडमनी तसं काही केलेलं नाही, आपल्या चांगली कृपा केलेली आणि आपला पॉईंटर आला आहे 7.95. तर आपल्याला ऑल क्लिअर होणं महत्त्वाचं होतं आणि ते आपण झालेलो आहे. तर भारी वाटतं आहे आज. आणि त्याच्यामुळं ब्लॉग आपला बघा, तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला कमेंट करून सांगा. आज आपण एवढाच ब्लॉग घेणार आहे, जास्त काही घेता नाही येणार. रिझल्टचा एक ब्लॉग टाकू म्हणलं, सेकंड इयरचा फर्स्ट सेमचा रिझल्ट आहे म्हणून मी एक ब्लॉग किंवा एक व्हिडिओ काढली आपली. आणि तुमच्यापैकी किती जण सेकंड इयरला येतं, काय त्यांचा रिझल्ट काय आला आहे काय नाही ते पण आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्यापैकी जे सगळे कोण असतील सेकंड इयरला पास झाले त्यांना माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन. आणि आपला व्लॉग असाच जरा शेअर करत चला. हे बघा आपला पूर्ण रिझल्ट आहे. मला सब्जेक्ट होते 5 सब्जेक्टचा पेपर होता, 3 सब्जेक्टचं प्रॅक्टिकल होतं. DM, FDS, OP, CG आणि डेल. तर तुमच्यापैकी किती जण कम्प्युटर स्टुडंट असतील ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दुसऱ्या ब्रांचचे कोणी असेल ते पण सांगा. चला, आपण ब्लॉग इथंच आपण एंड करणार आहेत आज. तर थँक्यू.